सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. ऑलिम्पियाडच्या परीक्षेबद्दलची माहिती आपण सध्या बघतो आहोत. आणि ती माहिती बघताना बऱ्याच पालकांना प्रश्न पडलाय की ऑलिम्पियाडमध्ये कुठल्या कुठल्या विषयांमध्ये आपण परीक्षा आपल्या पाल्याला देऊ शकतोय. मग आता याच्याच करता मी तुम्हाला घेऊन येणार आहे सर्व विषयांची पूर्ण माहिती. ठीक आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑलिम्पियाडची जी परीक्षा आहे ती वेगळ्या वेगळ्या संस्थांच्या मार्फत होत असते. मग आता ह्या ज्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत या वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये वेगळ्या वेगळ्या विषयांसाठीच्या ऑलिम्पियाड्स होत असतात. ठीक आहे. तर आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या कुठल्या संस्था आहेत आणि कुठल्या संस्थेमार्फत कुठल्या कुठल्या विषयांच्या ऑलिम्पियाड एक्झाम ज्या आहेत त्या घेतल्या जातात. ठीक आहे. तो मुळात ह्या ज्या 5 संस्था आहेत त्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिम्पियाड एक्झाम्स जी आहे त्या घेत असतात. तो सगळ्यात पहिली सगळ्यात महत्त्वाची कुठली आहे? SOF सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन. ठीक आहे. एसओएफच्या अंतर्गत खूप सारे विषय आहेत, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. दुसरं आहे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन. ठीक आहे. टाटा इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येतं हे, आणि ते दोघं जण एकत्र मिळून त्या ऑलिम्पियाड एक्झाम्स ज्या आहेत त्या कंडक्ट करत असतात. तिसरं आहे इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ऑलिम्पियाड ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांना कॅशमध्ये बक्षिसं सुद्धा दिली जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा आहे क्रेस्ट ऑलिम्पियाड म्हणून. ठीक आहे. क्रेस्ट ऑलिम्पियाड सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये ऑलिम्पियाडच्या एक्झाम ज्या आहेत त्या घेत असतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरांवर यांचे जे विद्यार्थी आहेत ते पाठवले जात असतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं आहे इंडियन असोसिएशन फॉर रिसर्च इन कम्प्युटिंग सायन्स. ठीक आहे. तो अशा 5 वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत की ज्या ऑलिम्पियाडची एक्झाम घेत असतात. ठीक आहे. मग आता कुठले कुठले विषय आहेत? सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन एसओएफच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड IMO खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ही एक्झाम देत असतात आणि ही इंटरनॅशनली तुम्हाला जायचा चान्स जो आहे तो तुम्हाला यातनं मिळत असतो. ठीक आहे. त्यातनं नंतर पुढचे आहे नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड NSO. ठीक आहे. आता एसओएफच्या अंतर्गत IMO आणि NSO येतं. इंटरनॅशनल कम्प्युटर सायन्स ऑलिम्पियाड ICSO, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड IEO, इंटरनॅशनल कॉमर्स ऑलिम्पियाड ICO, इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिम्पियाड. आता हा जो जनरल नॉलेजचा आहे ना, याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, GK, करंट अफेअर्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये घेतल्या जात असतात. IGKO. त्याच्यानंतर SOF इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड. सोशल स्टडीज मध्ये आपले जे मेन सोशल स्टडीजचे विषय विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत त्यानुसार ते घेतले जात असतात. त्याच्यानंतर SOF इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड. हिंदी भाषेसाठी सुद्धा इंटरनॅशनल लेव्हलची ऑलिम्पियाड जी आहे ती घेतली जात असते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं होमी भाभा सेंटर जे आहे HBCAC जे आहेत त्यांच्या मार्फत मॅथ्स आणि सायन्स या 2 विषयांमध्ये ऑलिम्पियाड ज्या आहेत त्या ऑलिम्पियाड होत असतात. मात्र यांच्या सायन्समध्ये वेगळे वेगळे 4 सब्जेक्टवर 4 वेगळ्या वेगळ्या होतात. आता SOF जे आहे, SOFच्या अंतर्गतचं जे सायन्स आहे NSO, याच्यामध्ये सर्व सायन्सला एकाच छताखाली ते घेऊन येतात आणि एकाच पेपरमध्ये सगळे सायन्स होतात. इथे मात्र ॲस्ट्रॉनॉमीचा वेगळा पेपर होतो, बायोलॉजीचा वेगळा पेपर होतो, केमिस्ट्रीचा वेगळा होतो आणि फिजिक्सचा वेगळा होतो. ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड, बायोलॉजी ऑलिम्पियाड, केमिस्ट्री ऑलिम्पियाड आणि फिजिक्स ऑलिम्पियाड अशा वेगळ्या वेगळ्या ह्या ऑलिम्पियाड होत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, कम्प्युटर, GK, SA, सोशल सायन्सेस आणि ड्रॉइंग अशा पद्धतीने ड्रॉइंगवर सुद्धा ऑलिम्पियाड ते घेत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रेस्ट ऑलिम्पियाड. क्रेस्ट ऑलिम्पियाड मध्ये जर आपण बघितलं तर मॅथमॅटिक्स, सायन्स, इंग्लिश, रिझनिंग, सायबर, मेंटल मॅथ्स, त्याच्यानंतर ग्रीन वॉरियर, त्याच्यानंतर ड्रॉइंग, त्याच्यानंतर स्पेल बी समर, त्याच्यानंतर स्पेल बी विंटर अशा वेगळ्या वेगळ्या ऑलिम्पियाड क्रेस्टच्या अंतर्गत होत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर
कम्प्युटिंग सायन्स, इंडियन असोसिएशन फॉर रिसर्च अँड कम्प्युटिंग सायन्स यांच्या नावामध्येच कम्प्युटिंग येत आहे. याचा अर्थ काय आहे की हे कम्प्युटरवर रिलेटेड ज्या काही ऑलिम्पियाड्स आहेत त्या घेतात. झोनल कम्प्युटिंग, इन्फॉर्मेटिक्स, इंडियन कम्प्युटिंग, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पियाड फॉर इन्फॉर्मेटिक्स, त्याच्यानंतर युरोपियन गर्ल ऑलिम्पियाड. आता ही युरोपियन गर्ल जरी सांगत असले तरी ऑलिम्पियाड ही भारतीय मुलींना सुद्धा देता येते, ही वाली युरोपियन गर्ल ऑलिम्पियाड. त्याच्यानंतर एशिया पॅसिफिक इन्फॉर्मेटिक्स ऑलिम्पियाड, त्याच्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मेटिक्स ट्रेनिंग कॅम्प. एवढ्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर ह्या ऑलिम्पियाड ज्या आहेत त्या होत असतात. ठीक आहे. आता आपल्याकडे सध्या नवोदय परीक्षा जी आहे त्या नवोदय परीक्षेची बॅच 16 मार्च रोजी सुरू होणार आहे. ठीक आहे. बॅच जी आहे ती बॅचची फी 4,999 रुपये फक्त आहे. आणि जर तुम्हाला 4,999 रुपये एकाच याच्यामध्ये देणं शक्य नसेल तर 2-2-2 असं 6,000च्या इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ती फी देऊ शकतायत. ही जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह पण व्हिडिओज आहेत आणि रेकॉर्डेड मध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकताय. जर समजा लाईव्हच्या वेळेला तुम्ही अवेलेबल नसाल, कुठे तुम्हाला बाहेर जायचं असेल किंवा तुमच्या शाळेची वेळ असेल तर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पण व्हिडिओज जे आहेत ते बघू शकतायत. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो नवोदय प्रवेश परीक्षेचा ह्या बॅचमध्ये घेतला जाणार आहे. आता पुढच्या वर्षी जे विद्यार्थी 5वी मध्ये असणार आहेत, पुढच्या एज्युकेशनल इयरमध्ये जे विद्यार्थी 5वी मध्ये असणार आहेत त्यांना 5वीच्या डिसेंबरमध्ये म्हणजे ह्या वर्षीच्या आता जो डिसेंबर 2026 येईल त्या दरम्यान नवोदयची प्रवेश परीक्षा होणार आहे. इयत्ता 6वी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नवोदयची प्रवेश परीक्षा जी असते ती जर तुम्ही दिली तर तुम्हाला नवोदयच्या शाळेमध्ये नंबर लागू शकतोय. आणि नवोदय शाळांमध्ये तुमचा जर नंबर लागला तर त्या पाल्याला, त्या विद्यार्थ्याला 6वी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते मोफत मिळू शकतंय. ठीक आहे. तो ते मोफत शिक्षण जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. त्या अभ्यासासाठी, त्या तयारीसाठी आम्ही ही बॅच घेऊन आलेलो आहोत. बॅच अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. म्हणजे 5,000 रुपये, 4,999 रुपये जे आहे, 6,000 रुपये खूप काही नाहीये. ही व्हॅल्यू काही खूप नाहीये. 4,999 रुपये आपण अगदी आरामात सुद्धा बऱ्याच वेळेला खर्च करू शकतो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला ती व्हॅल्यू जास्त वाटत असेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा ते पैसे देऊ शकतात. हे सगळेचे सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे. म्हणजे जर समजा एखादा टॉपिक तुम्हाला त्यावेळेला नाही लक्षात आला, त्यावेळेला तुम्हाला वेळ नाही मिळाला तर तुम्ही नंतर परत तो टॉपिक पुन्हा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकताय. ठीक आहे. आता याच्याच सोबत इग्नाइट पाठशालामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे अजून बरेचसे बॅचेस आहेत. नवोदयच्या बॅचेस बद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपसाठी सुद्धा सध्या ऍडमिशन ओपन आहेत. आपली बॅच जी आहे 4थी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिपची बॅच चालू आहे. ऑलिम्पियाडची बॅच जी आहे ती आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर NTS, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, सैनिकी स्कूल, होमी बालवैज्ञानिक, मंथन आणि NMMS ह्या सगळ्या बॅचेस आपल्या लवकरच येणार आहेत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बॅचेस बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा जर तुम्हाला नवोदयची बॅच किंवा स्कॉलरशिपची बॅच घ्यायची असेल तर ह्या नंबरवर कॉल करा, जेणेकरून तुम्हाला बॅच विकत घ्यायला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. थँक्यू.